नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजची जी अपडेट आहे खरीप पीक विमा 2025 ह्या वितरणासंबंधी आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला पीक विमा वितरणाची प्रतीक्षा होती। शेतकरी बंधू भगिनींनो, 2025 खरीप पीक विमा संदर्भात अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या विमा संदर्भामध्ये प्रतीक्षा होती। 2025 खरीप हंगाम पीक विमा वितरण संदर्भात चर्चा सुरू आहे। शेतकरी बांधवांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देऊन पण आणि आता महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधून मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करण्यात आली। या संदर्भात सर्व प्रक्रिया आता जलदगतीने पार पाडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। यामध्ये 94 लाख शेतकरी पात्र होणार आहेत, अशी माहिती देशाचे कृषी मंत्रीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पीक विमा संदर्भात आता हालचालींना वेग आलेला आहे। यामध्ये सुरुवातीचा टप्पा 2248 कोटी रुपयापेक्षा जास्त वितरण होणार असून 16 मार्च 2026 नंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। यामध्ये राज्यातील 253 तालुके बाधित पात्र महसूल मंडळांना लाभ मिळणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात धाराशिव असो, अहिल्यानगर, सोलापूर, बीड जिल्ह्यातील महसूल मंडळांना लाभ मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। आता 2025 पासून नवीन पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। यामध्ये महसूल मंडळ मध्ये जेवढे नुकसान झाले आहेत त्यानुसार सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। यामध्ये तूर कापूस या पिकाचे कॅल्क्युलेशनला साधारण 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो। सध्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे, आधी यांचे कॅल्क्युलेशन होत आहे। पीक विमा कॅल्क्युलेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून शेतकरी बांधवांचे स्टेटस लवकर बदलणार असून शेतकरी बांधवांना लवकरच पीक विमा मिळेल अशी दाट शक्यता आता। पीक विमा पॉलिसी स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला PMFBI वेबसाईटवर यायचं आहे। इथं इयर सिलेक्ट करायचं आहे। इयर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं पॉलिसीवरती टोटल पेड अमाऊंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केलं तर पीक निवडायचं आहे। पीक निवडल्यानंतर आपल्याला इथं टोटल पेडवरती क्लिक करायचं आहे। टोटल पेडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं फार्मर नेम, ॲप्लिकेशन नेम, क्लेम टाईप, लॉस पर्सेंटेज हे संपूर्ण दाखवण्यात। आता इथं बॅलन्स क्लेम अमाऊंट इथे 00 दाखवते। आता क्लेम स्टेटस, क्लेम कॅल्क्युलेट अवेटेड म्हणजे क्लेम कॅल्क्युलेटेड करायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे। इथं आपण पाहू शकता, इथं कॉलममध्ये आपल्याला फार्मरचे नाव दिसेल, इथं संपूर्ण ते अमाऊंट दिसत आहे 00 दाखवते। ज्या टायमाला क्लेम पूर्ण कॅल्क्युलेट होईल त्या टायमाला आपल्याला इथं टोटल UTR नंबर, क्लेम डेट, अकाउंट नंबर, IFSC कोड ही सर्व टोटल आपल्याला इथं दिसेल। धन्यवाद बंधू भगिनींनो, आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल काढलेलं आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी खात्रीशीर माहिती आपण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर गरजूपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करून आपल्याला सहकार्य करा। धन्यवाद।